ऑक्टोबरला आहेत. पुढच्या महिन्यात 17-18 तारखेला. 17-18 तारखेला मॅम आमच्या 7 तारखेला आहेत. गुड इव्हिनिंग मॅम. गुड इव्हनिंग. 17-18 तारखेला दिवाळी कधी सुरू होते? 7 ऑक्टोबर. नाही मॅम आमच्या 7 तारखेला आहेत. टीचर आमचं ना 7 ऑक्टोबर पासून स्टार्टिंग आहे. हा मी तेच म्हणते, तुमची जी तोंडी परीक्षा असेल किंवा आणखीन काय काय असेल ते तर आधी सुरू होईल ना तुमचं. मॅम आमचं कसं आहे, उद्या दिवाळी आणि आज पेपर संपणार आहे. आज पेपर संपणार आहे म्हणजे? नाही मॅम तसं नाही. म्हणजे 7 तारखेला दिवाळी आणि 6 तारखेला पेपर संपन असं. अच्छा अच्छा, म्हणजे दिवाळीच्या एक दिवस आधीच तुमचं संपेल असं तुला म्हणायचं. बरोबर, समजलं. म्हणजे दिवाळी कधी सुरू होते हेच तर मी विचारते तुम्हाला. मला तारीख नाही माहिती एक्झॅक्टली त्याची, पण ऑक्टोबर मध्ये कधीतरी एवढं 21 तारखेला. 21 तारखेला आहे. म्हणजे तुमचं पूर्ण बघा, आम्ही सांगतो तुम्हाला, ऑक्टोबर महिना सुरू झाला ना. 22 तारखेची आहे. ठीक आहे, ऐका, मला थोडक्यात हे म्हणायचंय की दिवाळी जर 22ला असेल तर 20 पासून सुट्ट्या सुरू होतील. 20ला सुट्ट्या म्हणजे तुमचे 10 तारखेच्या आसपास लेखी परीक्षा सुरू होतील आणि 1 ते 10 तोंडी परीक्षा असेल. म्हणजे पुढचा सगळा महिना तुमचा परीक्षेत जाणार आहे. त्याच्या आधी आपला धडा होऊन, म्हणजे आता बघा आजची तारीख आहे 16, फार फार तर या आठवड्यात किंवा फार फार तर पुढच्या आठवड्यामध्ये एखादं लेक्चर लागलं तर लागलं, बाकी आपलं झालंय. म्हणजे सायन्स मधला 2 भाग, म्हणजे एक बायोलॉजी केमिस्ट्री आपलं तयार आहे. हो की नाही? जर आपल्याला असं वाटलं की आपण या धड्यांची एक्सरसाइज सॉल्व्ह करायला पाहिजे, तर तुम्हाला असं वाटलं तर आपण त्याचे वेगळे लेक्चर्स घेऊया, कारण आपण एक्सरसाइज सॉल्व्ह करत नाहीये. ठीक आहे ना? म्हणजे मी तुम्हाला फक्त धडे सांगतेय, त्याची उत्तरं, प्रश्न उत्तरं आपल्याला जर वेळ असेल आणि रिवाइज करायचं असेल तर आपण तसे वेगळे लेक्चर घेऊया. तो विचार आपण करूया. कारण 15 दिवस आहेत आणि 15 दिवसामध्ये आपण कमीत कमी आपल्या सगळ्या प्रश्नांची उजळणी घ्यायचीच असेल तर मग आपण एक्सरसाइज सॉल्व्ह करून घेऊ ना, असं मला म्हणायचंय. धड्यांच्या कन्सेप्ट तर आपल्याला आता माहिती आहे, पण प्रश्नांची उत्तरं काय द्यायची हे सुद्धा आपल्याला कळायला पाहिजे. सो तसा अभ्यास करू आपण. जर आता पुढच्या 2 आठवड्यामध्ये लेक्चर्स आपण घेतली तर आपण तशी लेक्चर्स घेऊया ज्याच्यामध्ये आपला धड्यांचा अभ्यास होऊन जाईल. व्हॉट्स आहे? चांगली आयडिया ना? परत हेच काय बोलायचं, हे आपलं ऑलरेडी खूप बोलून झालेलं आहे. कन्सेप्ट काय आहेत, त्याचे अर्थ काय आहेत, त्याच्या मागचं पुढचं वरचं खालचं आपण बरंच काही काही बोलतो. पण आता परीक्षेकरता तयारीच करायची आहे तर मग सगळीच तयारी करूया आणि जे उरलंय, जे आपण केलेलंच नाहीये ते करूया, असं मला तरी वाटतं. ह्याचा तुम्हाला उपयोग होईल परीक्षेला. हो की नाही? आता तसे मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही लोक पेपर वगैरे वाचता का किंवा न्यूज बघता का तुम्ही? बोला. न्यूज वगैरे बघता तुम्ही? कधी दूरदर्शनवरती काही बातमी सांगतात किंवा त्याच्यामध्ये किंवा अशा रेडिओवरती पण बातम्या असतात जनरली, त्या तुम्ही ऐकल्यात का कधी? कशा कशा पद्धतीच्या बातम्या सांगतात जरा सांगा बरं. काय प्रश्न आहे हा? आम्ही तर ऐकतच नाही, आम्हाला तेव्हा वेळ नसतो, आम्ही शाळेत असतो. बघा, आपण जर बातम्या ऐकल्या तर बातम्यांमध्ये एक राजकारणाच्या काही काही बातम्या असतात, बरोबर? आठवून बघा, कधीतरी जरी लहानपणापासून तुम्ही बातम्या ऐकल्या असतील. लावण्या सांगा. मॅम मी न्यूजपेपर वाचते कधी कधी, म्हणजे जास्त टाइम नाही भेटत पण वाचते. आणि न्यूज तर म्हणजे टीव्ही वरती नाही बघत, पण मोबाईलवर बघायला भेटतं. आणि म्हणजे काही ऍप असतात न्यूजचे, तर त्यामधून पण आपण वाचून कळू शकते. तर मी न्यूज आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या वाचते आणि काही म्हणजे युद्धाच्या काही वगैरे जे इम्पॉर्टंट आहे त्याच. डायरेक्ट युद्धाबिद्धाच्या आंतरराष्ट्रीय बातम्याच वाचते ती. आपल्या आजूबाजूच्या घडामोडींचं काही देणं घेणं नाही का, आपण डायरेक्ट इस्रायल-बिस्रायलच्या युद्धाच्याच बातम्या वाचायच्या. हो की नाही? पण ठीक आहे, हरकत नाही. न्यूजपेपर मध्ये भेटतं ना, म्हणजे आजूबाजूच्या ज्या घडामोडी आहे तर न्यूजपेपर मधून होऊन जातं ना. बरोबर. न्यूजपेपर मध्ये आपल्या लोकल पुणे जिल्हा, जळगाव जिल्हा, नाशिक जिल्हा, औरंगाबाद अशा वेगवेगळ्या ठिकाणचे जे लोकल न्यूजपेपर असतात तिथे तिथल्याच बातम्या असतात, तर ते आपल्याला असेही समजतात. ज्या काही ग्लोबल बातम्या आहेत, ज्या काही नॅशनल बातम्या आहेत, त्याच्याकरता न्यूज असतात. आदिती सांग, तू काय वेगळ्या वेगळ्या बातम्या आणि काय काय त्याच्यामध्ये ऐकलंय सांगा जरा.
मॅम ते मोस्ट ऑफ द घरामध्ये टीव्ही चालू असतो आणि लिखाण काम करता करता ते कानावर येतं. तर आता म्हणजे मोस्टली आता जी मॅच झाली तिचे असतं की भारतने पाकिस्तानचे जे क्रिकेटर्स होते त्यांच्याशी हात मिळवणी वगैरे नाही केली ते. आणि त्याच्या आधी म्हणजे जे जळगाव जिल्हा त्यानंतर नंदुरबार वगैरे जे पाऊस होत होता त्याच्याबद्दल होतं. आणि त्याच्या पण आधी जेव्हा म्हणजे पाकिस्तानचं आणि भारताचं तेव्हा ऐकलेलं मी तेवढा गॅप पडलेला. पाकिस्तान आणि भारत ते काहीतरी ऑपरेशन सिंदूर ते जेव्हा चालू होतं ते आणि त्याच्या आधी तो पुलवामा हल्ला झाला त्याबद्दल बस इतकंच ऐकलेलं आहे. बरोबर आहे. आपल्या Yes, रोजच्या ह्याच्यामध्ये पण क्लास ना टायमिंग आणि या सगळ्यामध्ये टीचर आपल्याला हा काय बाकी आहे अजून? आता हा आणि आता मॅम सध्या मयूर एक मिनिट इथं संपू दे. हा आणि आता सध्या म्हणजे आता थोड्या कमी झाल्या पण आधी ना खूप आरक्षणाच्या चालू होत्या. ओ माय गॉड, काय मुद्दा आहे तो, खरंच येते. हा मयूर सांग. तू काय काय बातम्या ऐकल्यात? मॅम ते पंजाबला पूर नव्हता आला का? बरोबर. बरं, आता तुम्ही जे ऐकलंय ते तुम्ही मला सांगितलं, शाबाश. तुम्हाला काही काही गोष्टी कळल्यात, त्याच्यावरनं मला हे समजलं की ऑपरेशन सिंधूर, पंजाबला आलेला पूर किंवा कोणते तरी युद्ध चालली आहेत तिकडच्या बातम्या. आता जर आपण सगळ्या बातम्या कुठल्याही न्यूजपेपर मधल्या घ्या किंवा आपण टीव्हीवर बघतो त्या किंवा युट्यूबचे व्हिडिओ बघा, कुठल्या बातम्या बघा, त्या बातम्यांमध्ये जर आपण त्याचे सेक्शन केले तर सगळ्यात पहिला असतो राजकारणाचा, जे मी तुम्हाला मगाशी म्हटलं. जागतिक राजकारण असतं. भारत रशियाचे संबंध कसे, भारत पाकिस्तानचे आपल्या प्रिय शेजाऱ्याचे संबंध आपल्या बरोबर ते काय नवीन नवीन उचापत्या करतायत, बरोबर. त्यानंतर आपल्या देशाची सध्याची काय बरं म्हणतो, आपला स्टँड काय आहे, सगळं जग आपल्याकडे कसं बघतंय, हे नॅशनल पॉलिटिक्स आहे. मग लोकल पॉलिटिक्स, राष्ट्रवादी काँग्रेसने काय केलं, बीजेपीने काय केलं, शिवसेने काय केलं, तर उबाठा शिवसेना वेगळे, अमुक शिवसेना, अशा खूप गोष्टी आहेत, बरोबर. ह्या आपल्या लोकल राजकारणाच्या असतात. त्याच्यानंतर खेळाच्या असतात. तुम्ही जे सांगितलं क्रिकेट मॅचेस बद्दल किंवा फुटबॉल मॅचेस, चेसच्या मॅचेस मध्ये कोण जिंकलं, अशा आणखीन वेगवेगळ्या खेळांबद्दलच्या, स्विमिंगच्या कॉम्पिटिशन्स बद्दल, अशा इंटरनॅशनल, नॅशनल, स्टेट लेवलच्या कॉम्पिटिशन बद्दल माहिती तिथे असते. त्याच्यानंतर चित्रपट वगैरे, मनोरंजन, एक पानच असतं मनोरंजन, ते सगळ्यात फेवरेट असतं लोकांचं. बाकी काय वाचणार नाही, पण शेवटचं पान सगळे वाचतात. त्यात काय डोक्याचा वापर करायचा नसतो, तो टाइमपास असतो. व्हेरी गुड, चांगलंय, ठीक आहे, माहिती मिळते, व्हेरी गुड असतं. शब्दकोड्यांचा एक भाग असतो, आपल्याला किती शब्द येतात चेक करण्यासाठी. आणि खूप महत्वाची गोष्ट पेपरमध्ये असते, जी आपल्याला खूप महत्वाची माहिती देते. खूपदा आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो, जी असते हवामानाचा अंदाज. तुम्ही मगाशी सांगितलंच, बातम्यांमध्ये पावसाच्या बातम्या, मागच्या 24 तासामध्ये इथे इतका इतका पूर आला, इतकं सेन्सेक्स पाणी आहे, ह्या धरणाचे दरवाजे उघडले गेले, इतकं क्युसेक्स पाणी सोडलं गेलं, बरोबर. ह्या गावांचा संपर्क तुटला किंवा गेल्या 24 तासामध्ये पावसाची संततधार थांबलेली आहे, अशा वगैरे पद्धतीच्या बातम्या तुम्ही ऐकल्या असतील. पावसाचा अंदाज. त्याच्यानंतर गरमी, उन्हाळ्यामध्ये ह्याच बातम्या बदलतात, बरोबर. की आपण आपल्या परिसरामध्ये किंवा आपल्या ह्या जिल्ह्यांमध्ये तापमान बघितलं तर अशा अशा सेल्सिअस मध्ये आहे, मग मागच्या 2 वर्षाचं त्याच्यावर कंपॅरिझन करतात. म्हणजे तापमानाबद्दल चर्चा, पावसाबद्दल चर्चा, थंडी, ह्या पूर्ण हवामानाचा अभ्यास केला तर मग त्या संदर्भामध्ये समजा खूप पाऊस पडलाय, पाऊस आहे, तर तिथल्या जिथे जिथे कोकण किनारपट्टी आहे किंवा जिथे समुद्र किनारे आहेत, जिथे नद्या आहेत, जिथे खूप पाऊस पडलाय, अशा ठिकाणी ते स्पेशली सांगतात की मच्छीमारांनी आता समुद्रामध्ये उतरू नये, पाण्यामध्ये उतरू नये. खूप जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. बघा, आपल्याला मोबाईलवरती पण मेसेज येतो, गेल्या 2 दिवसामध्ये खूप पाऊस पडतोय, पुढील 3 तासामध्ये ह्या जिल्ह्यांमध्ये अतिरिक्त पावसाची नोंद होण्याची शक्यता आहे. तितकेच महत्वाचे कारण असल्याशिवाय घराबाहेर पडू नये, असा गव्हर्नमेंटचा मेसेज येतो आपल्याला. म्हणजेच काय, हवामानाचा अंदाज ही खूप महत्वाची गोष्ट असते. आपण जिथे राहतो त्या प्रदेशामध्ये आपल्या आजूबाजूला असलेले ऊन, पाऊस, वारा, बरोबर, आणि ह्या बरोबर बाकीचे सगळे मायनर घटक, आर्द्रता, ह्या सगळ्याचा अंदाज देण्याचं काम हवामान विभागाचं असतं.
त्याच्यावर खरं तर असा जोक केला जातो, पण हा जोकच आहे. हवामान खात्यामध्ये काम करणाऱ्या लोकांचा जॉब हा एकदम भारी असतो, कारण तो अंदाज आहे. चुकला तर चुकला, बरोबर आहे तर कोणी सिरियसली पण घेत नाही आणि त्यांना कोणी शिवा पण देत नाही. असा जोक पूर्वी म्हणायचे. कारण बघा, ज्या दिवशी सांगतात बघा पुढील 2 दिवसामध्ये खूप पाऊस आहे, असा जेव्हा मेसेज येतो तेव्हा आपल्याला शाळेला सुट्टी मिळते. तुम्ही मला खरं सांगा, ज्या दिवशी शाळेला सुट्टी असते कडक ऊन पडतं की नाही? माझा तरी अनुभव. येस मॅम. आणि ज्या वेळेला जबरदस्त पाऊस असतो आणि आपण चिखलांमधनं पावसात भिजत भिजत शाळेत जातो, त्यावेळेला असा कुठलाही अंदाज नसतो की एवढा पाऊस आज पडणार आहे, कारण तो अंदाज आहे. बरोबर की नाही? ह्याच्यावरती पूर्वी ह्याच्यावर खूप मस्त मजेशीर जोक यायचे हवामान विभागात काम करणाऱ्या लोकांच्या जॉब बद्दल. कोणी सिरियसली घेत नाही आणि भरपूर पैसे पण मिळतात, कारण गव्हर्नमेंटचं खातं आहे. पण सांगायचा मुद्दा असा, असं कोणी कितीही काही म्हटलं तरी पण तो अंदाज आहे. बघा, हवामान ही खूप मोठी गोष्ट आहे आणि त्याचे अंदाज वर्तवणे एवढंच फक्त आपण करू शकतो. आजूबाजूला होणाऱ्या ज्या काही हालचाली आहेत किंवा जे काही इंडिकेटर्स आपल्याला मिळतात त्याच्यावरून आपण त्याचे अंदाज लावू शकतो, आणि हे अंदाज किती बरोबर येतील ह्याची शाश्वती नाही. कोणाला माहिती होतं की एवढा मोठा उंचीच्या समुद्राच्या लाटा येतील आणि सुनामी सगळंच्या सगळं जिल्ह्याच्या जिल्हा उद्ध्वस्त होऊन जाईल. 10 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा आहे त्या मारियाना बीचचा. म्हणजे चेन्नई मधला एक खूप मोठा बीच आहे, त्याचं नाव आहे मारियाना बीच. एवढा मोठा 10 किलोमीटरचा त्याचा किनारा आहे. ह्या किनाऱ्यावरती लोक सकाळी मॉर्निंग वॉक करायला गेली होती. नेहमीप्रमाणे जे लोक समुद्राजवळ राहतात ते जातात, सकाळी मॉर्निंग वॉक करतात, जॉगिंग करतात, तिकडे सूर्यनमस्कार घालतात. नारळ पाणीवाले, इडलीवाले, दॅट इज चेन्नई, त्याच्यामुळे तिथं ते सगळं स्वाभाविक होतं. आणि तिथे गेल्यानंतर लोकांचं नेहमीचं रुटीन सुरू होतं. काही बघायला गेले होते लोक, किती मोठा बीच आहे, तो अजूनही प्रसिद्ध आहे, आम्ही पण गेलो होतो तिकडे. पण सांगायचा मुद्दा असा, तो खूप मस्त नेहमीचं रुटीन चाललं होतं आणि अचानक एवढ्या उंच लाटा लांबून ज्या दिसल्या लोकांना, विचार करण्याच्या आत त्या लाटा तिथपर्यंत आल्या. त्या लाटाने त्या लोकांना खाऊन टाकलं. त्या लाटा पूर्णच्या पूर्ण आतपर्यंत गेल्या, बिल्डिंगा तोडून, घरं तोडून, सगळ्याचे सगळे रेस्टॉरंट, हॉटेल बिटेल तोडून, काचा बिचा, गाड्यांसकट सगळं आत घेऊन गेलं. हा अंदाज की असं काही होणार आहे, ही खूप वेगळी गोष्ट आहे. आपण जिथे राहतो आता, तुम्ही आणि मी जिथे बसलात ना, त्याच्या खाली जमीन आहे, बरोबर? जमिनीच्या खाली भूकंपाचे धक्के बसणं ह्याचा अंदाज कोण वर्तवू शकतो? हा, काही कंपनं असतात, पृथ्वीच्या पृष्ठभागाची कंपनं आपण नोट डाऊन करतो. त्याच्यामध्ये काही अव्यवस्थित हालचाली दिसल्या की आपण अंदाज लावू शकतो की असं काहीतरी होऊ शकतं. होईलच याची गॅरंटी नाही. आपली टेक्नॉलॉजी, त्याच्यावरचा अभ्यास आणि त्याच्यासाठीचे रेकॉर्ड करणारे जे मशीन्स आहेत ते ज्या पद्धतीने काम करतात त्याच्यामध्ये ऑलरेडी खूप इम्प्रुव्हमेंट झालेली आहे. बघा ना, विचार करा, आधीचे अगदी अपोजिट अंदाज असायचे की पाऊस पडेल म्हणलं की पडायचाच नाही, पडणार नाही म्हणलं की पडायचाच. त्याच्यापेक्षा आता जरा सुधारणा आहे. ढगफुटी होऊ शकते असा अंदाज देणारी इन्स्ट्रुमेंट्स आहेत आता आपल्याकडे. हवेची दिशा कुठल्या बाजूला आहे हे सांगणारे इन्स्ट्रुमेंट्स आहेत, बरोबर आहे. पण हे सगळे पुन्हा एकदा सांगितलं त्याप्रमाणे अंदाज आहेत. कन्फर्म आपण सांगू शकत नाही, निसर्गाच्या पलीकडे आपण जाऊ शकत नाही. पण म्हणूनच आपल्याला जे काही एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट आहे त्याचा अभ्यास यायला पाहिजे. आपल्याला त्याच्याबद्दलच्या बेसिक गोष्टी माहिती असायला पाहिजे. खरं जेव्हा होतं, रिअलिटीमध्ये जेव्हा हे घडतं, तेव्हाची परिस्थिती खूप वेगळी असते. पण त्याच्याकरता आपण तयार राहायला पाहिजे. आणि म्हणूनच एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट हा आपला जो टॉपिक आहे तो आपण समजून उमजून शिकायला पाहिजे. हा फक्त एक धडा नाहीये. आपल्या पुस्तकातल्या, सायन्सच्या पुस्तकातले धडे हे नुसतेच धडे नाहीत की ते वाचा आणि परीक्षेला जा आणि मार्क मिळवून या. हे आयुष्यात उतरवण्याचे धडे आहेत. तर त्याचा जो काही माहितीचा कंटेंट आपल्याकडे आहे तो डोक्यामध्ये फीड करायचा आणि त्याचा वापर करायचा आपल्या कुठल्या तरी सब्जेक्टमध्ये, कुठल्या तरी पुढच्या अभ्यासामध्ये. सी, एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट आपला हा 9th लेसन आहे. आणि इकोसिस्टीम अ रिव्ह्यू हे सगळं आपलं आधी झालेलं आहे. लेट अस टेक अ रिव्ह्यू ऑफ द कंटेंट. एक्सप्लोर द इंट्रिकेट वेब ऑफ लाईफ अँड द डेलिकेट बॅलन्स दॅट सस्टेन्स अवर नॅचरल वर्ल्ड. Delve into the interdependence of organisms and their environment, understanding the critical role each element plays in the maintaining of thriving ecosystem. Baga. Ecosystem is what? It's a complete homogeneous structure of biotic and abiotic factors together and interdependence of them. Just one sec.
Give me a second, guys. Just 1 minute. थँक्स. थँक यू फॉर कॉपरेशन. सी, आमच्या घरात पण असे खूप आवाज असतात जसं तुमच्या घरात असतात. सो दॅट इज अ सिमिलर स्टोरी. So what we were discussing about ecosystem. Ecosystem is a homogeneous content of biotic and abiotic factors together and their interdependence. Biotic factors are dependent on abiotic factors and abiotic factors are also dependent on biotic factors. Together they make an ecosystem. Together they make an ecosystem. How? Apli life. We all living things are dependent on non-living things around us. For example, apli life dependent on water, soil, air. These three are non-living things, abiotic factors, right? Still, our life is dependent on them. जर माझं घर अशा एरियामध्ये जिथे खूप पोल्युशन आहे, सो माय ब्रीदिंग विल बी अफेक्टेड. म्हणजे दिस एअर इज अफेक्टिंग मी. जर माझं घर नदीजवळ आहे, जिथे नदीचा उगम आहे, संगीतानावर आता तिथे जसं की तिथे एकदम मस्तपैकी एकदम थंडी बर्फ बिर्फ अशा ठिकाणी जर आपण तिथे गंगोत्री, गंगेचा उगमच तिथे होतो समजा, प्युअर वॉटर. सो दॅट इज अफेक्टिंग माय लाईफ. बरोबर. पाण्याचा रिसोर्स असा आहे जो प्युअर आहे. जे पाणी मी पितो ते प्युअर आहे, त्याच्यामध्ये काही भेसळ नाहीये, त्याच्यामध्ये काही कचरा टाकलेला नाहीये. सो अशा पद्धतीचं पाणी जर माझं असेल तर मी किती छान हेल्दी होऊ शकते. थर्ड इज सॉइल. ज्या सॉइल मधलं अन्न आपण खातो ती सॉइल कशी आहे? त्या सॉइल मध्ये केमिकल्स टाकलेत का? ऑर्गॅनिक कंटेंट आहे का? न्यूट्रिएंट व्हॅल्यू चांगल्या आहेत का? नाहीतर कुठल्याही मातीमध्ये पिकलेलं कुठलंही फळ खाल्लं तर पोट तर भरतं, पण शक्ती मिळते का? ते म्हणतात ना चांगलं अन्न खा. चांगलं अन्नाची डेफिनेशन काय? चांगल्या मातीतलं, चांगल्या पाण्यातलं आणि चांगल्या पद्धतीने पोसवलेलं असं अन्न. आता मुंबईमध्ये जागाच नाही तिथे. तिथे तुम्ही बघाल गटारीच्या पाण्यावरती सुद्धा पालेभाज्या पिकतात. आपल्याला काय माहिती मार्केटमध्ये आलेली पालेभाजी ह्या गटारीतल्या पाण्यातली आहे का कुठल्या तरी नाशिक, जळगाव, पुणे इकडच्या मंडईतला आलेली? 10 रुपये गड्डी, सगळीकडे 10 रुपयेच गड्डी असते. तुम्हाला काय माहिती कुठल्या पाण्यात उगवली? तिथे आमच्या इकडे मी सांगतो तुम्हाला एक कॅनल होता. तिथे काही कंपनीज पण होत्या. MIDC एरिया जवळ होता. तर त्या सगळ्या त्या कंपन्यांमधला त्या आणि खूप साऱ्या केमिकल कंपनीज होत्या, डाईजच्या कंपनीज होत्या, रंगांच्या कंपनीज. तर ते सगळे डाईजचं सगळं जे काही वेस्टेज होता ना तो त्या पाण्यामधनं, त्या कॅनलमधनं त्या खाडीमध्ये यायचा. ठीक आहे. तर ती आमच्या घराच्या बाजूला होती आणि ती अशी दिसायची, म्हणजे घरातनं ते असं कॅनलच दिसायचं, त्याच्यामध्ये सगळं रंगीबेरंगी हिरवं निळं पाणी, रोज वेगवेगळ्या रंगाचं पाणी दिसायचं. पण तिथल्या गोठ्यावाल्या लोकांच्या सगळ्या गायी म्हशी त्या पाण्यामध्ये जाऊन डुंबत असायच्या. सो मी माझ्या मैत्रिणीला म्हटलं हे काय आहे? आपण गाईचं दूध किंवा म्हशीचं दूध म्हणून पितो, डेअरीवाल्या लोकांकडनं ताजं दूध, पण त्या गाई म्हशी ह्या पाण्यात जाऊन बसतात. सो इनडिरेक्टली त्यांच्या बॉडीमध्ये ते ऍब्झॉर्ब होत असणार आहे. त्यांच्या बॉडीमध्ये ऍब्झॉर्ब झालं म्हणजे त्यांच्या सिस्टीम मध्ये गेलं, त्यांच्या सिस्टीम मध्ये गेलं म्हणजे दुधामध्ये गेलं, दुधामध्ये गेलं म्हणजे ते आपण घेतलं म्हणजे गेलं ना आपल्या पोटात. त्याच्यापेक्षा आपण पाश्चराइज दूध घेतलेलं बरं नाही का? ऍटलिस्ट ते गरम करून गार केलेलं असतं. केमिकल्स तुमच्या हातात नाहीयेत, पण कमीत कमी ते दुसरीकडचं कुठलं तरी समजा काही स्पेसिफिक जसं की कात्रज दूध. कात्रज दुधावरती आपण असं विचार करू शकतो की कात्रज साईडचा असेल तर तिथे काही केमिकल युक्त ठिकाणी गायी नसतील असा विचार करायला हरकत नाही. आपल्या समोर दिसतंय त्यांच्याच डेअरीतलं दूध, ताजं दूध का घ्यायचं मग आपण? समजलं का तुम्हाला? सो अवर सिस्टीम, इकोसिस्टीम इज बेस्ड ऑन एव्हरीथिंग अराउंड अस. आणि अगेन ऑल द बायोटिक फॅक्टर्स आर connected to each other by the food web, food chain. Food chain is just one part, but food web is the wholesome of it. Food web मध्ये सगळे एकमेकांना खात जोडलेले आहेत. फूड चेन म्हणजे एकच चेन. हो. सो दिस इज फूड चेन. नाव आता आपल्याला ह्याच्यामध्ये चित्रामध्ये जे दिसतंय ही जुनी गोष्ट आहे जी आपण ऑलरेडी मागच्या लेसन मध्ये केलेली आहे. प्रोड्युसर, प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी, फायनल कन्झ्युमर, and then there are decomposers. All right. Now, relationship between environment and ecosystem. हे आता मी तुम्हाला जे काही बोलले ते तेच आहे. Our environment and ecosystem both are interlinked. आपण ज्या प्रदेशामध्ये राहतो तशी इकोसिस्टम तिथे असते. समजा आपण बर्फाळ प्रदेशामध्ये गेलो, थंड गार बर्फ, कूल एन्व्हायरमेंट, पण तिथे राहण्याकरताची इकोसिस्टम, ठीक आहे, तिथलं पाणी, तिथली हवा,
तिथली माती, तिथल्या भाज्या, तिथली फळं हे सगळे वेगळे असणार आहेत. मग तसं माझं जेवण, माझं राहणीमान, माझी दिनचर्या हे पण बदलेल. समजलं? तिथले व्यवसाय बदलतील. रस्त्यावरचा बर्फ काढण्याचं काम हे पण एक काम आहे तिथे. आपल्याकडे असं काम करायला काही आहे का? असं काही कामच नाही असू शकत आपल्याकडे. आपल्याकडे रस्त्यावर बर्फच नाहीये. रस्त्यात खड्डे मात्र खूप आहेत. खड्डे बुजवण्याचं काम मात्र कोणतरी करूच शकतं आणि त्याचा आपल्या सगळ्यांना फायदा होऊ शकतो. पण सांगायचा मुद्दा असा की एन्व्हायरमेंट जसं आहे तशी त्याच्यावरची कामं ही असतात. आणि इंटरकनेक्टेडनेस, नाउ आय विल रीड इट, वी विल अंडरस्टँड इट. The environment and the ecosystem are intrinsically linked, forming a delicate and interdependent relationship. Changes in the environment directly impact the various components of the ecosystem, including the flora, fauna, and the overall balance of the natural world. The natural world around Earth has flora, fauna. Flora, fauna म्हणजे प्राणी आणि वनस्पती. फ्लोरा, फ्लोरल. फाउना इज एनिमल्स. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय आहे? चेंजेस इन द एन्व्हायरमेंट डिरेक्टली इम्पॅक्ट द व्हेरियस कंपोनेंट्स ऑफ द इकोसिस्टम. बघा, एन्व्हायरमेंट मधले बदल हे तिथल्या ऍनिमल्स आणि प्लांट्सच्या लाईफला अफेक्ट करतात. उदाहरण सांगू शकता का तुम्ही मला एखाद्या या गोष्टीचं? पुन्हा प्रश्न सांगते. एन्व्हायरमेंट मध्ये बदल झाले, ह्याचं तिथल्या प्लांट्स आणि ऍनिमल्स वरती काहीतरी परिणाम झाला. तर तुमच्याकडे काही एक्झाम्पल आहे का? विचार करा आणि सांगा. थिंक अबाउट इट. कोणी माईक ऑन सांगा. टीचर मी सांगू? सांगा. टीचर म्हणजे मला एक्झॅक्टली असं माहिती नाही की ते फक्त माझ्याच गुलाबाच्या प्लांटवर होतं की बाकी सगळ्यांवर पण होतं. की जेव्हा आपण म्हणजे कडक उन्हाळा असतो आणि तो अचानकली म्हणजे आता मोस्ट ऑफ द होतं या सीझन मध्ये की अचानक एकदम कडक ऊन पडतं. 2-3 दिवस एकदम कडक ऊन आणि त्याचं अचानक पावसामध्ये रूपांतर होतं. मग जे प्लांट जे आहे तर ते त्याला म्हणजे तो जो ऋतू आहे त्याला असं त्याला सहन नाही करू शकत की ते इतक्या खूप कडक ऊन असतं आणि लगेच पाऊस येतो. तर त्याच्याने काय होतंय ना, त्याची खालची पानं आहे ना ती पिवळी पडताय आणि गळून पडताय म्हणजे. आणि ज्या कळ्या वगैरे येतात ना त्याला त्या पण म्हणजे अशा कोमेजून जातात आणि खराब होत आहेत. त्या पण जास्त कडक उन्हामुळे कोमास्त आहेत आणि वरून लगेच पाणी पडलं की एकदम अशा खराब होतात आणि सडून जात आहे. आणि ऍनिमल्स वर म्हणायचं ऍनिमल्स म्हणजे आपण पण ऍनिमल्स मध्येच येतो. मग आपल्यावर पण होतं सर्दी, खोकला वगैरे. हे जस्ट कॉमन आहे, सर्वांवर होतं. आणि मांजर वगैरे जे असतात ना त्यांना पण होतं. अच्छा, बरोबर. आता मी तुम्हाला माझ्या गार्डन मधला अनुभव सांगते. बघा, एन्व्हायरमेंट इज डिरेक्टली इम्पॅक्टिंग व्हेरियस कंपोनेंट्स ऑफ द इकोसिस्टम. कसं बघा, ह्याचं एकदम लाईव्ह एक्झाम्पल तुम्हाला मी सांगितलं होतं ना, तिथे मला दिसला होता. त्याच गार्डन मधली गोष्ट सांगते. बघा, काय ऍक्च्युली तिथे गार्डन मध्ये मागच्या बाजूला सगळी फुलझाडं लावलेली आहेत. म्हणजे ब्रह्मकमळ, मोगरा, गुलाब अशी लावली आहेत. आणि त्याच्या बाजूला तिथे गवती चहा आहे. त्या गवती चहालाच घेण्याकरता गेले होते त्या दिवशी. आठवलं का? मी सांगितला होता तो किस्सा तुम्हाला. सांगितलं ना तुम्हाला तो किस्सा, इकोसिस्टम. माझ्या गार्डन मधलं किती सांगितलं की नाही? पटकन बोला, हो का नाही? येस टीचर. हा, तर तिथेच ते गवती चहा एवढूस लावलं होतं. येस मॅम. पण तो गवती चहा असा बदमाश आहे की तो बाकी सगळ्यांचं सगळं प्लीज, खूप आवाज आहे. बाकी सगळ्यांचं सगळं पाणी, हवा, माती सगळं घेतोय. कोण? गवती चहा. आता मजा अशी आहे की पाऊस पडला ना की गवती चहा एक प्रकारचं गवत आहे. गवत वाढलं की काय होतं? त्याची सगळ्या बाजूने वाढ होते. गवती चहाची जी पानं आहेत ती मोगरा, ब्रह्मकमळ. एकच मिनिट मुलांना, एकच मिनिट. मला जरा या गोष्टीचं सोल्युशन काढू द्या. ओके, ठीक आहे. काय माहितीये का, 4 छोटी मुलं आहेत. सो ते सगळे खेळण्याच्या मूडमध्ये हे होणारच होतं. पण आता आम्ही कडी लावून घेतली. चला,
हा, आता असं आहे की ओके, मी तुम्हाला सांगू होते माझ्या गार्डन मधला किस्सा. पाऊस पडला की गवत वाढतं. गवती चहा एक प्रकारचं गवतच आहे. तो सगळ्या बाजूने वाढलाय. इतका असा ते असं पावसाळ्याचं दिवाळीचा तो पाऊस असतो ना, असा 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 झालाय सगळ्या बाजूने. मग या बाजूला ब्रह्मकमळ आहे, ब्रह्मकमळ त्याच्यामध्ये लपलंय. तिथे गुलाब आणि मोगरा होता शोधावं लागतंय. म्हणजे आणखीन तिथे एक विचित्र गोष्ट आहे, तिथे आहेत गोकर्णाचे वेल. गोकर्ण तुम्हाला माहितीये, गोकर्णाचे असे पांढऱ्या रंगाची फुलं असतात. हो टीचर. त्या गोकर्णाच्या वेलीचा मुद्दा असा आहे की हे गोकर्णाच्या ज्या वेली आहेत त्या खूप लांब पसरतात, वर चढतात आणि घट्ट घट्ट त्याची मुळं जमिनीमध्ये घुसतात. तर ह्या गोकर्णाच्या वेलींनी सगळ्याच्या सगळं गार्डन अडकवून टाकलं. तो गवती चहा आणि ते गोकर्ण, त्या गोकर्णाच्या बिया एवढूसं रूप असेल तरी त्याच्या बिया फुटतात, खाली येतात आणि त्याच्यावर नवीन नवीन रोपं बनतात. म्हणजे तिथे त्या गार्डन मध्ये सगळीकडे आता गोकर्णाच्या वेली आहेत, सगळीकडे पांढरी गोकर्ण फुललेली आहेत आणि तिथे तुम्ही पाय टाकायला पण जागा नाही, एवढं जंगल झालंय. हे काय आहे? इम्पॅक्ट ऑफ क्लायमेटिक चेंज ऑन द इकोसिस्टम. द रिझन इज पाऊस पडला, गवत वाढलं, सगळ्या प्रकारचं गवत तिथे वाढलेलं आहे. त्याच्यामध्ये काय आहे? त्याच्यामध्ये आपल्या वेगवेगळ्या पद्धतीच्या ते तुम्हाला अशी रंगीबेरंगी वेगवेगळी पानं माहित आहेत का? वाकडी तिकडी पानं, काँग्रेस सारखी पानं, अशी मोठी पसरलेली पानं, अशी सगळ्या प्रकारची गवतं त्याच्यामध्ये वाढलेली. ठीक आहे. आता मजा अशी होते की ह्या सगळ्याचा परिणाम बाकीच्या सगळ्या झाडांवर होतो. इथे जास्वंदाचं झाड आहे, ते गेलं. गुलाबाचं ते गेलं. मेले नाहीयेत, ते लपलेत. आता जो सनलाईट मिळतोय तो ह्यांनाच मिळतोय. हेच वाढतायत, एवढे वाढलेत की दुसऱ्यांच्या अंगावर जाऊन बसलेले आहेत. आता त्यांना काढायचं म्हणजे कोण जाईल ते जंगलात पाय ठेवायला? त्या दिवशीच एकदा गेले होते तर मला अनुभव आलाय. आता पाऊस जोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत ते काय करू शकत नाही. पुढेपर्यंत जे गार्डन आहे तिथे तर असंच जंगल झालं ना, तुम्ही म्हणाल की ते जंगल ट्रेल आहे मॅडम, तुम्ही याच्यामध्ये काय काय प्राणी शोधून काढू शकता, असं होऊ शकतं. त्याच्यामध्ये किती 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 वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी असतीलच. एवढं एवढं उंचीचं गवत झालंय तिकडे. आणि दुर्वा असतो की नाही, दुर्वा म्हणतो आपण त्यांना, त्या दुर्वांची तर अशी लांबपर्यंतच्या लांब, हरळी म्हणतात ना, अशी लांबपर्यंत अशी शेतामध्ये पसरली आहे. हवा आली की ते असे डोलतात. हा काय चेंजेस इन द एन्व्हायरमेंट डिरेक्टली इम्पॅक्टिंग व्हेरियस कंपोनेंट्स ऑफ द इकोसिस्टम. मागच्या 2-3 महिन्यापर्यंत, म्हणजे जेव्हा पावसाळा होता पण पाऊस नव्हता, म्हणजे कधी जून महिना, तेव्हा हे सगळं गार्डन मोकळं होतं, त्यातली माती दिसत होती. त्यामुळे तिथे कुठल्याही प्रकारचे सजीव नव्हते. बेडूक नाही, गांडूळ नाही, होते पण सगळे खाली होते. बेडूक पण असतील, आतमध्ये लपलेले असतील, कारण गरमी होती. सो वरती कोणी दिसत नव्हतं. पण आता काय झालंय? पाऊस पडलाय, चेंजेस इन एन्व्हायरमेंट, बदल झाला त्यांच्या आजूबाजूला. त्याच्यामुळे पूर्ण सिस्टीमच बदललेली आहे आता तिथली. सगळीकडे हिरवळ आहे, एवढी भयंकर हिरवळ आहे. लोकांना ग्रीनरी फार आवडते, ग्रीनरी मलाही आवडते, पण अशी डेंजरस ग्रीनरी बघून भीतीच वाटते. आपल्या गार्डन मध्ये उतरायचं कसं? गाड्या तिथे पार्क केलेल्या असतात, मी गाडीमध्ये घाबरून चढते. काय माहिती गाडीमध्ये असेल एखादा आपला नागोबा मित्र, काय सांगता येतं. एकदा तर आमच्या गाडीमध्ये, माझ्या गाडीमध्ये मागे एक पालीचं पिल्लू येऊन बसलं होतं. जातच नव्हतं, डिक्कीमधनं मागच्या सीटवर, मागच्या सीटमधनं डिक्कीमधनं, परत तिकडे तिकडे. हे होतं कारण की आजूबाजूला सगळीकडे जंगलच आहे. परवा तर माझ्या रस्त्यावरती मला घोरपडीचं पिल्लू दिसलं, खूप वेळा दिसलंय. त्याचा तर मी व्हिडिओ पण काढला. असे खूप वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी बाहेर येतात, कारण एन्व्हायरमेंट बदललंय, इकोसिस्टीम हॅज चेंज्ड. एवढंच नाही तर जे जंगल म्हणलं ना तुम्हाला मी, मोठं मोठं लांबपर्यंत गवत पसरलंय, त्या गवताचं नीट निरीक्षण केलं ना, त्याच्यामध्ये कमीत कमी 10 ते 15 प्रकारची फुलं असलेली वेगवेगळ्या वनस्पती दिसतात. एवढा छोटूसा डॉट असतो ना, एवढा छोटूसा डॉट, एवढा गुलाबी रंगाची फुलं असतात सुंदर, अशी कंदिलासारखी फुलं आहेत. ती फुटली की त्याच्या बिया पडतात, अशी लटकलेली असतात झुमरासारखी, निळ्या रंगाची, अशी पांढऱ्या रंगाची. एक तर असं पांढरं असं 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 चिटकवलेलं असं एक फुल आहे.
छोटी छोटी पर्पल कलरची, पिवळ्या रंगाची, एवढीशी टिंबा एवढी, अशी तर कित्येक प्रकारची फुलं तिथे दिसतात. ह्याचा अर्थ काय आहे की ही सगळी फुलं कुठून आली? पावसामुळे आली. ह्याच्या बिया कुठेतरी जमिनीमध्ये रुजलेल्या होत्या, बरोबर ना? म्हणूनच ते आले. एक एवढंसं छोटूस पिवळं फुल आहे, सूर्यफुलासारखं दिसतं. गवताचं फुल आहे ते, कुठलंही माहित नाही, पण इतकं छान आहे की त्याला बघूनच इतकं सुंदर वाटतं. अरे किती छान आहे छोटूस, त्याला काढावंसही वाटत नाही. अशी वेगवेगळ्या प्रकारची फुलं बघा, फ्लोरा फाउना म्हणतोय ना आपण. फ्लोरा, मला दिसतायत फ्लोरा माझ्या आजूबाजूला. फाउना सांगितलं तुम्हाला, घोरपड काय, खेकडे, खेकडे पण रस्त्यावर चालतात असे असे. एकदा तर आमच्या गाडी समोरच चालला होता रस्ता क्रॉस करून. म्हणलं जा, आत्ता दिसले 4. इथं पाऊस पडला की ते सगळे बाहेर येतात. ओढे आहेत ना इथे आमच्याकडे, सगळे आजूबाजूला पाणीच पाणी, ओढे आहेत. मग त्या ओढ्यामधनं असे असे रस्ते क्रॉस करून चालत असतात. बरेचदा साप पण दिसतात. एकदा तर मी जात होते दुपारच्या वेळेला लेक्चरसाठी, तर दोन्ही बाजूला अशी शेत आहेत आणि तिकडे ना अशी माती अशी लावून ठेवलेली असते. म्हणजे रस्ता आहे खाली आणि बाजूला शेतीला असं बांध घालतो ना आपण तसे. तिथे मागच्या बाजूला सगळ्या पपईच्या वगैरे अशा बागा आहेत आणि त्याला खड्डे आहेत. खड्डे असतातच, तुम्ही बघितलं असेल. तर मी अशी जात होते आणि त्या खड्ड्याकडे वगैरे तिकडनं एक साप असं डोकं बाहेर काढलं. म्हणलं ये चल चल आज जा, मला जाऊ दे, मग तुला बाहेर यायचं तर तू बाहेर ये. आणि मग तो रस्ता क्रॉस केला, बघितलं तर तो आत गेला होता. मी पुढे गेल्यावरती काय माहिती किती वेळाने आला, कारण त्यांना पण त्यांच्या जीवाची भीती असते. सो असे सगळे प्राणी आपल्या आजूबाजूला असतात. एन्व्हायरमेंट बदललं की त्याच्यामध्ये पण काही बदल होतात. आणि धिस इज ओव्हरऑल नेचर अराउंड अस, बरोबर. काही प्राणी दिसतात, काही प्राणी दिसत नाही. मायक्रो ऑर्गॅनिझम्सचा आपण अभ्यास केलाय. सी, थिंक अबाउट इट. क्लायमेट चेंज झालंय, पावसाळी वातावरण आहे, काय काय प्रकारचे मायक्रोब्स असतील ते आपल्याला दिसत पण नाही. हे तर बिचारे दिसले आपल्याला. सरडे दिसतात, पाली दिसतात, खेकडे दिसतात, विंचू दिसतात. विंचू तर कितीतरी वेळा आमच्या घराच्या इथे असे भिंतीवर चढलेले, घरामध्ये पण आले होते. दरवाजा उघडला तेव्हा तिथेच पिल्लू होतं. म्हणलं हे कुठून आलंय आता? असतं, ते असतंच. बाहेरच्या वेली गार्डन मधनं आलेल्या, अशा कंपाऊंड मधनं, दरवाज्यातनं, सेफ्टी डोअर मधनं खालून त्यांच्या अशा 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 वेली घरामध्ये घुसल्या आहेत. कारण की क्लायमेट बदललंय. चेंजेस आर देअर इन द एन्व्हायरमेंट आणि ते त्यांना पोषक आहेत. जेव्हा पोषक वातावरण असतं ना, तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसतात. इतक्या वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी आहेत. तो किंग फिशर तर मला रोज दिसतो. मी तुम्हाला आधी सांगितलं होतं बघा, ते 5-6 बसलेले असतात मस्तपैकी. ते आहेत छोटूशे हिरव्या हिरव्या रंगाचे आहेत, एवढेसे छोटेसे. पोपट नाही आहेत, छोटेसे हिरवे. एक पक्षी तर इतका सुंदर आहे, पूर्ण काळा आहे आणि त्याची पाठ एकदम अशी चमकणारा निळा रंग असतो ना, तशा रंगाची आहे. खूप सुंदर सुंदर पक्षी आहेत तिथे. कालचीच गोष्ट आहे, मी बाल्कनीमध्ये अशी बघत होते, म्हणजे वरांड्यातनं अशी बघत होते आणि मला मातीमध्ये हल्ल्यासारखं वाटलं. म्हटलं ही काय फिरते गार्डन मध्ये? 2 असे असे एवढे एवढे आकाराचे, दगडाच्या आकाराचे 2 पक्षी तिथे चालत होते. त्याचा रंग सेम मातीसारखा होता. हे सगळं कुठून आलं? हे सगळं इकोसिस्टीम मध्ये झालेल्या चेंजेस मिळाले. तुम्ही म्हणाल काय तुमचं सांगत बसलाय? अरे पण मी खरं सांगते, कारण एन्व्हायरमेंट मध्ये राहतो ना आपण, आणि हे असे अनुभव तुम्ही पण तुमच्या आजूबाजूला घेतले असतील. तुम्ही जिथे राहता तिथे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे पक्षी असतील, वेगवेगळी फुलं असतील, वेगवेगळी पानं असतील, जांभळ्या रंगाची, लाल रंगाची, पांढऱ्या रंगाची, पिवळ्या रंगाची झाडाची पानं तुम्ही पाहिली असतील. हे सगळे एन्व्हायरमेंटचे फॅक्टर्स आहेत. मातीमध्ये पण फरक दिसतो. काळी माती, लाल माती, अशी वाळू वाळू सारखी माती, एकदम चिकट माती, हे सगळे आपल्या आजूबाजूचे फॅक्टर्स आहेत आणि हीच आपली इकोसिस्टीम, बरोबर. आणि जेव्हा हवामानामध्ये बदल होतो तेव्हा ह्या सगळ्या इकोसिस्टीम मध्येही फ्लोरा फाउना आणि ओव्हरऑल आपल्या नॅचरल वर्ल्ड मध्ये, लिव्हिंग वर्ल्ड मध्ये पण फरक पडतो. आता बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर्स. द इकोसिस्टीम comprises both biotic and abiotic components. The environment provides the necessary resources such as air, water, and sunlight, which sustain the biotic elements and allow the ecosystem to thrive. बघा, आपली इकोसिस्टीम बायोटिक अबायोटिक फॅक्टर्सने बनलेली आहे. एन्व्हायरमेंट प्रोव्हाइड्स द नेसेसरी रिसोर्सेस, म्हणजे एअर, वॉटर, सनलाईट. अच्छा, मगाशी आपण एअर, वॉटर, सॉइल बद्दल बोललो. सनलाईट हा एक 4th इम्पॉर्टंट फॅक्टर, याच्याबद्दल आपण मगाशी बोलायला विसरलो. आपली लाईफच सनलाईटमुळे चाललेली. सो सन इज द सोर्स ऑफ एनर्जी. त्या सनलाईटचा वापर आपण किती चांगल्या पद्धतीने करतो बघा. उन्हाळ्यामध्ये खूप जास्त सनलाईट असतं आपल्याकडे, गरमी असते, आपले सगळे वाळवणाचे पदार्थ उन्हाळ्यात बनतात. पावसाळ्यामध्ये सनलाईट कमी असतो. आपल्याला याची किंमत कधी कळते? कपडे वाळत नाहीत,
आपण ओल्या असतो आपल्याला थंडी वाजते, सूर्यप्रकाशच नसतो. ओला ओला चिखल चिखल घाणेरडा रस्ता, इतका चिखल असतो की गाड्या स्पीड होतात त्याच्यावर. सांगायचा मुद्दा, सनलाईट किती इम्पॉर्टंट आहे. सगळा कचरा वाळवून टाकतो, चिखल वाळवून टाकतो, पण तो पावसाळ्यात नसतो किंवा खूप कमी असतो. म्हणजेच काय, ह्या सगळ्या अबायोटिक फॅक्टर्समुळे आपलं लाईफ इम्पॅक्ट होतं आणि मग आपली इकोसिस्टीम त्या इम्पॅक्टमुळे बदलते. आता वेदर, इथून आपला खरा धडा सुरू होतो. वेदर रेफर्स टू द स्टेट ऑफ ॲटमॉस्फिअर ॲट अ गिव्हन टाइम अँड प्लेस, including temperature, precipitation, wind and other meteorological conditions. समजून घ्या. मी पुण्यात आहे, तुम्ही चाळीसगावला आहे, कोणी नाशिकला आहे, कोणी औरंगाबादला आहे, कोणी नागपूरला आहे, कोणी गोव्याला आहे, कोणी दिल्लीला आहे, कोणी चेन्नईला आहे. समजा आपला ऑनलाईन क्लास आहे आणि आपण सगळे वेगवेगळ्या ठिकाणून भेटलोय. माझ्या इथली वेदर कंडिशन ही वेगळी आहे, तुमच्या इथली वेदर कंडिशन वेगळी आहे. आपण क्लायमेट बोलत नाहीये, आपण वेदर बोलतोय. तुम्ही न्यूज मध्ये जे बघता ते असतं वेदर फोरकास्ट, क्लायमेट फोरकास्ट नाही. वेदर म्हणजे टेम्पररी, आता जे आहे ते. ठीक आहे, आताच्या घडीला आताच्या ठिकाणी जे काही आहे, आपल्या ऍटमॉस्फिअरचं जे काही कंडिशन आहे ते आहे आपलं वेदर. आमच्या इथे पावसाळी वातावरण आहे, थोडासा सूर्यप्रकाश आहे, टेम्परेचर 23-24 डिग्री सेल्सिअस असेल. अशा पद्धतीने जे आपण सांगतो ते वेदर फोरकास्ट आहे. आपल्या मोबाईल वरती पण येतं बघा, 70% आर्द्रता असेल. म्हणजेच काय की आपल्याला याच्यामध्ये काय बघायचंय की टेम्पररी पुरतं जे आहे ते वेदर. Weather patterns are influenced by factors such as latitude, altitude, proximity to water bodies, and global air circulation systems. Understanding weather patterns is crucial for activities like agriculture, transport, and disaster preparedness. बघा, ह्या स्लाइड मध्ये ना सगळंच देऊन टाकलं त्यांनी. Weather patterns are influenced by factors like latitude, altitude. म्हणजे आपले अक्षांश रेखांश आहेत की नाही, आपण किती उंचीवर आहे, बरोबर, आणि किती एक्झॅक्टली कुठल्या ठिकाणी आहे, विषुववृत्ताच्या जवळ आहे का पोल्सच्या जवळ आहे, उंच ठिकाणी आहे, खड्ड्यामध्ये आहे, सपाटीवर आहे, आपल्या जवळ वॉटर बॉडीज आहेत का, म्हणजे समुद्र जवळ आहे का, नद्या जवळ आहेत का, ह्याच्यावरून काय कळतं, आपलं ह्युमिडिटी कळते. ग्लोबल एअर सर्क्युलेशन सिस्टीम म्हणजेच आपल्या आजूबाजूच्या देशांमध्ये किंवा दुसरीकडे पोलार रिजन मध्ये कुठे जे काही चेंजेस सुरू आहेत, ग्लोबल एअर सर्क्युलेशन, अर्थ इज अ स्फेरिकल स्लाइटली ओव्हल सबस्टन्स, त्याच्यामधनं आजूबाजूला देअर्स ॲटमॉस्फिअर विच इज सर्क्युलेटिंग कंटिन्युअसली, बरोबर. एअर इज ऑल्सो मुव्हिंग अँड अर्थ इज ऑल्सो मुव्हिंग. स्टील देअर आर प्रेशर्स ऑफ, म्हणजे हाय प्रेशर लो प्रेशर झोन्स असतात. खूप उष्णता असते तिथे काय होतं, उष्णतेमुळे तिथलं हवामान वाढतं आणि हवा हलकी 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 होते, वर निघून जाते. तिथे काय होतं, थोडासा लो प्रेशर झोन क्रिएट होतो, मग तिथे दुसरीकडची हवा येते, थंड हवा दुसरीकडनं येते. हे असे वारे पूर्ण पृथ्वीवरती वेगवेगळ्या पद्धतीने वाहत असतात, त्याला ग्लोबल एअर सर्क्युलेशन म्हणतात. कुठल्या तरी दुसऱ्या देशाकडचं काहीतरी आपल्याकडे येतंय, आपल्या देशाकडचं कुठे जाते, बिकॉज अर्थ इज अ कम्प्लीट वन थिंग ना, ते गोल गोल फिरणारच आहे आणि तो ग्लोबल इम्पॅक्ट आपल्यावर सुद्धा होतो. अंडरस्टँडिंग वेदर पॅटर्न्स इज क्रुशियल फॉर ऍक्टिव्हिटीज लाईक ऍग्रिकल्चर, ट्रान्सपोर्ट आणि डिझास्टर प्रिपेअरनेस. आपल्याला वेदर का माहिती असायला पाहिजे, पुढच्या काही दिवसामध्ये काय होऊ शकतं याची शक्यता आपल्याला असेल, ह्याच्याकडे आपल्याकडे जसं नॉलेज असेल तर त्याचा आपल्याला ऍग्रिकल्चर, ट्रान्सपोर्ट आणि डिझास्टर मॅनेजमेंटसाठी उपयोग होतो. ऍग्रिकल्चरमध्ये का, मागच्या आठवड्यामध्ये खूप पाऊस पडला, चल आम्ही पेरणी करून, आणि पुढच्या आठवड्यामध्ये पाऊसच पडला नाही, महिनाभर पाऊस पडला नाही, गेली नाही सगळी बिया आपल्या वळून जातील, मरून जातील. म्हणजे मग असं ऍग्रिकल्चर करून काय उपयोग आहे का, सारखं तेच करत बसा. एक अंदाज पाहिजे. हवामान खातं जनरली अंदाज देतं की पुढच्या 15 दिवसामध्ये पाऊस पडणार नाही, बिया म्हणजे पेरणी करू नका, बरोबर. किंवा कधी कधी 15 दिवस सलग पाऊस, यावर्षी तेच होतं, मे महिन्यामध्ये पाऊस पडला होता, किती पाऊस पडला होता, 10-12 दिवस पाऊस पडला होता, बरोबर. सगळ्यांना असं वाटत होतं की पावसाळा लवकर सुरू झाला, मॉन्सून हॅज स्टार्टेड, पण तसं झालं का मला सांगा. जेव्हा खरंच जून महिना आला आणि जेव्हा खरंच चांगला सणकून पाऊस पडायची वेळ आली तेव्हा पाऊसच नाही पडला.
मग पाऊस नंतर जागा झाला, ओ हो मला तर पडायचं बाकी आहे. म्हणजेच आता काय झालं, गॅप झाली मध्ये. ज्या लोकांनी बिया पेरल्या होत्या, बिचारांनी वाट पाहिली होती की पाऊस पडतोच आहे ना आता. आपल्याला काय माहिती 8 दिवस पाऊस पडणार आहे, पण पडलाय मे महिन्यामध्ये, म्हणजे मान्सून सुरू झाला. लवकर मान्सून सुरू झाला अशा गोष्टी सुरू होत्या, पण तो मान्सून नव्हता. दॅट वॉज प्री मान्सून शॉवर. आणि इतका जबरदस्त झाला की मे महिन्यामध्येच सगळं उन्हाळ्याचे सगळं दुःख निघून गेलं. आपण आपल्या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये घरी बसून कांदा भजी खाल्ली. जेव्हा की आपण उन्हाळ्यामध्ये तेव्हा घामाच्या धारा वाहत असतो, हो की नाही? म्हणजे कधी हा उन्हाळा संपेल, कधी पाऊस पडेल, अशी आपल्याला वाट बघायची वेळच यावर्षी आली नाही. यावर्षी पाऊसच तयारीत होता की तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, मी पडणारच, हो की नाही? सो असे अंडरस्टँडिंग वेदर पॅटर्न्स आपल्याला काय मदत करतात, ह्याच्यामुळे आपल्याला हे समजतं की ऍग्रिकल्चरमध्ये आपण काय करावं, काय करू नये. ट्रान्सपोर्टेशन, स्पेशली वॉटर वेजचं ट्रान्सपोर्टेशन असेल किंवा एअर वेजचं ट्रान्सपोर्टेशन असेल. तुम्ही विमानवर घेऊन जाणार आहेत आकाशामध्ये काय परिस्थिती आहे? खूप पाऊस असणार आहे, खूप धुकं असणार आहे. तुमच्या विमानाला पुढे दिसलं तर पाहिजे काय, समोरून विमान आलं आणि ते धडकलं तर, ही रिस्क असते. आणि हे तुम्हाला जज करूनच बघावं लागतं की हे उपयोगाचं आहे का नाही. खूप धुकं असेल तर गाड्या थांबवतात, ट्रेन सुद्धा थांबवतात. दिल्ली वगैरे साईडला तर हिवाळ्यामध्ये हे खूप कॉमन आहे. रस्त्यावर एवढा फॉग असतो तिथे खूप पोल्युशन आहे आणि तिथे खूप थंडी पण असते. त्याचं मिश्रण आहे फॉग. म्हणजे त्याच्यामध्ये खूप वेळापर्यंत असंच पांढरं रस्त्यावरती असतं. धुकं कसं विरून जातं ना आपोआप, टेम्परेचर वाढलं, सूर्य आला की धुकं जातं. पण ह्याच्यामुळे तसं होत नाही. आणि प्रॉब्लेम काय होतो की ते खूप वेळ तसंच राहतं. सो आपल्याला पुढचं मागचं काहीही दिसत नाही आणि मग ऍक्सिडेंट्स होतात. तर अशी कंडिशन येऊ नये म्हणून ट्रान्सपोर्टेशनसाठी सुद्धा वेदर फोरकास्ट गरजेचा असतो. वेदर पॅटर्न म्हणजे काय, त्याचा पॅटर्न जनरली मे महिन्यामध्ये असं असेल, जून महिन्यामध्ये असं असेल, ह्याचा काहीतरी अंदाज आपल्याकडे असतो. आणि वेदर पॅटर्न म्हणजे काय की ह्या आठवड्याचा असं आहे, पुढच्या आठवड्याचा असं आहे. आपल्याकडे आपला एक पॅटर्न असतो जो स्टडी करून लोक काढतात, त्याच्यावरून ते पुढचे अंदाज वर्तवत असतात, बरोबर. आणि डिझास्टर प्रिपेअर्डनेस, कुठलीही नैसर्गिक आपत्ती कधीही येऊ शकते, त्याच्याकरता तयार राहणं हे वेदर मॅनेजमेंट किंवा वेदर फोरकास्ट किंवा वेदर स्टडी मध्ये केलं जातं, बरोबर ना. खूप पाऊस पडणार आहे आणि एखाद्या नदीचा संपर्क तुटू शकतो तिथल्या गावांशी, नदीच्या पुरामुळे तिथल्या आजूबाजूच्या गावांशी संपर्क तुटू शकतो. हे कळलं की काय होतं, तिथल्या गावांना आधीच सांगितलं जातं की तुमच्या महत्वाच्या गोष्टी घ्या आणि तुम्ही तुमची घरं रिकामी करा, तुमचा जीव वाचवा, बरोबर. मग ती लोक काय करतात, तयारीतच असतात, बरोबर. तिथून पटकन निघण्याचा प्रयत्न करतात. डिझास्टर प्रिपेअर्डनेस ह्याला काय म्हणतात, संकट येण्यापूर्वीच तयार राहायचं, बरोबर. आणि खूपदा असं होतं, पुरामुळे तो सगळा भाग वेढला जातो आणि मग नंतर ते पाणी आपोआप निघून जातं. मी तर असं ऐकलंय, सातारा सांगली साईडला घरामध्ये पाणी आलं नाही तर ते म्हणतात की यावर्षी पाऊसच झाला नाही, इतकी त्यांना सवय पुराचं पाणी घरामध्ये येण्याची. म्हणजे तिकडे कृष्णा नदी आहे ना सांगली साईडला, सातारातली नाही पण सांगलीला, असे माझे खूप सारे मित्रमैत्रिणींनी सांगितलं त्यांची घरं अगदी तिथे पेठेमध्ये आहेत प्रॉपर, आणि तिथून खाली असा नदीचा प्रवाह आहे. म्हटलं दिस इज सो डेंजरस. भीती वाटते ना, आपल्या एवढ्या समोरच्या अंतरावरती नदी आहे आणि पावसाळ्यामध्ये ती अशी भरून वाहते. आम्ही आता अयोध्येला गेलो होतो ना, तर तेव्हा आम्ही वाराणसीला पण गेलो, म्हणजे कुठे काशीला. तर तिथे अरे काय डेंजरस आहे. तो काशीचा घाट तुम्हाला माहिती असेल, त्या घाटाला लागून इथे लोकांची घरं आहेत. म्हणजे खाली घाट उतरला की नदी आणि त्या पायऱ्यांना चिटकून इकडे यांची घरं, आणि खूप जुनी घरं आहेत. म्हणजे इतकी जुनी घरं की पिढ्याने पिढ्या लोक तिथे राहत आहेत. कमीत कमी 7-7 पिढ्या तिथे राहिल्या असतील, कारण काशी खूप जुनं शहर आहे, खूपच जुनं शहर आहे. सो फार तर घरामध्ये काही बदल केले असतात, कन्स्ट्रक्शन रिपेअर, पण घरं अशी चिटकून बांधलेली. मी तिथे गेले होते, त्यांना म्हणलं इधर तो गंगा को पूर आता होगा तो कितना भयंकर दिखता होगा, आपके बाल्कनी से पूरी गंगा नदी इतनी भर के. अरे हाँ दिखता है ना, और ये पानी बहुत ऊपर तक आता है. म्हटलं फिर डर नहीं लगता, घर में घुसता नाहीये. पण तिथली घरं उंचावर बांधलीत, म्हणजे असं खालचा भाग हा असा पोल्स वरती असतो आणि वरती लोक राहतात. म्हणजे आलं तरी पाणी येतं जातं म्हणलं ये क्या आपको डर नहीं लगता है, बचपन से इधर ही रहते हैं, क्या गंगा मैया का आशीर्वाद होता है. म्हटलं हे भगवान धन्य हो आप लोग.
आपल्याला ह्या गोष्टीचा विचार करून भीती वाटते. आपण साधा पाऊस पडला तरी म्हणतो अशा जायचं नाही, खूप पाऊस पडतो. पण जिथे पाणी इतकं जवळ येतं लोकांना ते खूप स्वाभाविक असतं. त्यांना नदीमध्ये अशा उड्या मारून असे सूर मारतात, ते वरनं उड्या मारणार आणि पोहत पोहत जातात दुसऱ्या काठापर्यंत. म्हणजे ते इतके त्या नदीला, त्यांची आई आहे ना ती, म्हणजे त्यांचं सगळं आयुष्य त्या नदीवरती आहे. सो ते खूप जवळच असतं त्यांच्यासाठी आणि त्यांना त्याची भीती पण नाही वाटत. ब्रह्मपुत्रा नदी पण अशीच आहे. ब्रह्मपुत्रा तर नद आहे, नदी नाही नद. आणि त्या आम्ही खूप लहान होते, पण ब्रह्मपुत्रा नदीचा ब्रिज आम्ही क्रॉस करत होतो. मी किती वर्षाची असेल, मे बी 5, 6, 7 वर्षाची असेल. आणि मी माझ्या आजी आजोबा, आम्ही आमची अख्खी फॅमिली अशी भटकत असते कायम. तर तेव्हा आम्ही गेलो होतो ब्रह्मपुत्रा नदीचा ब्रिज क्रॉस करून. शपथ काय सांगते मग तुम्हाला, अजूनही आठवलं तरी मला असं धस्स होतं. अरे तो नदीचा ते पात्र संपतच नव्हतं. इकडून तिकडे आमची रेल्वे चालली होती वरनं, आणि खाली खळखळ 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 समुद्रासारखं पाणी असं खळखळ 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 वाहते. आपली नदी खाली आहे, वरनं आपला रेल्वेचा ट्रॅक, त्याच्यावर एक गाडी चालली आहे. आणि ते आमच्या लहानपणी त्याचे पिक्चर पण होते. एकच रेल्वे ट्रॅक असतो, समोरून अशी गाडी येते, इकडनं ढग खाली पडतात. आणि मी तेव्हा लहान होते, तर मी पूर्ण वेळ असा हात घट्ट पकडून ठेवला, तर आपण कधी क्रॉस करतोय असं झालं होतं. असं आणखी एकदा मला अनुभव आला होता जेव्हा आम्ही रामेश्वरमला गेलो होतो. रामेश्वरम भारताचं शेवटचं टोक आहे. तो जो पिक्चर बघितला असेल तुम्ही जर राम सेतू, तर त्या राम सेतू वरून रेल्वे जाते. हा, तर रेल्वे ट्रॅक आहे आणि दोन्ही बाजूला काळं काळं पाणी, छोटूसा रेल्वे ट्रॅक, छोटूशी रेल्वे गाडी जाते तिकडून इकडे इकडून तिकडे. आई शपथ, असली भीती वाटते ना. 20-30 मिनिटाचा तो प्रवास आहे, दोन्ही बाजूला असं काळं काळं पाणी. पहाटेच्या वेळेला ती ट्रेन असते, म्हणजे आम्ही गेलो तेव्हा पहाटेला होती, आता मला माहित नाही. तर दोन्ही बाजूला असं काळं पाणी आणि मधून आपली गाडी, थंड हवा, दोन्ही बाजूला समुद्र, असे चाललोय आपण. दॅट इज सो डेंजरस. पण म्हणजे सांगायचा मुद्दा असा की हे सगळं तेव्हा सुरू असतं जेव्हा आपल्याला हवामानाचे अंदाज असतात. अगदी ते काय बरं, माथेरान वगैरे साईडला छोट्या छोट्या मिनी गाड्या असतात, म्हणजे मिनी ट्रेन्स. तिथे सुद्धा त्या गाड्या बंद करतात जेव्हा त्यांना असं समजतं की खूप पाऊस पडणार आहे. सो ते डिझास्टर प्रिपेअर्डनेस आहे. काही होऊ शकतं, काही होऊ शकतं. तुम्ही हिल स्टेशन वरती आहे आणि तिथे खूप पाऊस पडला की तिथली लाईफस्टाईल ऍब्सोल्युटली डिस्टर्ब होते. अशा वेळेला यू हॅव टू बी प्रिपेअर्ड, आणि ते आहे डिझास्टर मॅनेजमेंट. ठीक आहे. क्लायमेट, आपण आता वेदर बद्दल बोललो, आता क्लायमेट बद्दल बोलूया. क्लायमेट रेफर्स टू द एव्हरेज वेदर कंडिशन इन अ रिजन ओव्हर अ लॉंग पिरियड ऑफ टाइम. Factors like temperature, precipitation, wind, and humidity define the climate of a place. Climate is influenced by latitude, elevation, proximity to water bodies, and other geographical features. Climate म्हणजे हवामान. हवामान म्हणजे मोठ्या वेळापुरतंचं हवामान. त्याला मराठीमध्ये काय म्हणतात? क्लायमेटला मराठीत काय म्हणतात मला माहित नाही, पण वेदरला हवामान म्हणतात. हवामान अंदाज. क्लायमेट म्हणजे वेदर नाही. म्हणजे क्लायमेट म्हणजे काय असेल? जास्त मॅम क्लायमेट म्हणजे हवामान. मी गुगल करून का पाहिलं? वातावरण. मी तुम्हाला मराठीच्या पुस्तकातला तो एक्झॅक्ट वर्ड वातावरण. वातावरण म्हणजे क्लायमेट का? मग हवामान म्हणजे वेदर ना? चेक करा, कारण मला मराठी शब्द एक्झॅक्ट नाही माहिती. मी सांगते तुम्हाला, आपल्या पीपीटी मध्ये पण असेल, मराठी पीपीटी उघडते मी थोड्या वेळात. ठीक आहे. तर आपल्याला थोडक्यात हे बघायचंय, वेदर म्हणजे आत्ताचं टेम्पररी जे चाललंय ते वेदर फोरकास्ट आपण जे म्हणतो ते, आणि क्लायमेट म्हणजे एखाद्या पूर्ण भूभागाचा जनरल स्टडी. जसं आपण म्हणतो वाळवंटामध्ये क्लायमेट खूप गरम असतं, व्हेरी हॉट क्लायमेट इज देअर, यू गो एनी टाइम. हे जे वाक्य तुम्ही ऐकलं असेल ते, अरे यू गो टू चेन्नई, ऑलवेज इट इज व्हेरी हॉट देअर. क्लायमेट. ठीक आहे. यू गो टू क्लायमेट म्हणजे काय काय क्लायमेट म्हणजे हवामान. मग वेदर म्हणजे मॅम मी सांगू का? मराठीचं पुस्तक आहे का तुझ्याकडे? क्लायमेट टीचर मी ते सांगू का काय म्हणतात? तुझ्याकडे मराठीचं पुस्तक आहे का आता? नाही टीचर, पण मी वाचलेलं स्कूलमध्ये. टीचर दोघांना पण माझ्याकडे मराठीचं पुस्तक आहे. नाही थांबा, मी तुम्हाला सांगते, योग्य शब्द सांगते. जर तुमच्याकडे मराठीचं पुस्तक असेल तर ते तुम्ही उघडून बघा, नाही तर मीच उघडते.
ते आपल्या शेवटच्या 2 मिनिटांमध्ये मी ते उघडून तुम्हाला सांगते. हा, झालीच आहे शेवटची 2 मिनिटं. तर क्लायमेट म्हणजे काय, जास्त वेळापर्यंतची जी वेळ असते त्याला क्लायमेट म्हणतात. बरं, आपल्या पुस्तकात काय दिले, कुठपर्यंत आपण आलोय ते एकदा बघा, मग मराठीचं पुस्तक उघडते मी. आय वॉन्ट टू क्लॅरिफाय दिस थिंग. वेदर आणि क्लायमेट या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. ठीक आहे, मला वाटतं हवामान आणि वातावरण असेल. ठीक आहे, तरी सुद्धा आपण एकदा मराठीच्या पुस्तकात बघूया. आपण वेदर आणि क्लायमेट ह्या 2 गोष्टी काय आहेत ह्या जनरल बोललोय, त्याच्याबद्दलची डिटेल माहिती आपण पुढच्या वेळेला घेऊया. मला जरा मराठीच्या पुस्तकात जाऊ द्या, म्हणजे हा मुद्दा आपण इथल्या इथे क्लिअर करूया. एक्झॅक्ट मराठी शब्द शोधणं एवढं कठीण नाहीये, फक्त ते काय आपण फार मराठी बोलत नाही. नॉट टू वरी, अपने पास सब है इधर, चिंता नाही भाई. टीचर, आय थिंक मोसम असेल. काय मोसम असेल. पण हिंदी शब्द आहे ना तो, आपलं मराठीत चाललंय ना विज्ञान. मॅम एकटं हवामान एकटं वातावरण यांच्यापैकी एक असेल. मॅम हवामान असेल. काळजी नका करू, आपण लगेच बघू. थांबा जरा, थांबा ना. अरे हा, पर्यावरणीय व्यवस्थापन 96. हवामान, हवामान म्हणजे वेदर. आणि क्लायमेटला काय म्हटलंय? हो, क्लायमेटला काय दिलंच नाहीये का? ही शपथ, म्हणजे आपल्याला इंग्लिश मध्ये एक ऍडिशनल टर्म आहे. हवामान म्हणजे वेदर. आपण जे बोललो ना, वेदर फोरकास्ट म्हणजेच हवामान, ते तर आपलं बरोबर आहे. अच्छा, बघा, वातावरणाच्या दीर्घकालीन स्थितीला हवामान म्हणतात, ज्याला आपण आत्ताच्या आपल्या याच्यामध्ये एक वेदर होतं आणि दुसरं काय होतं आपलं क्लायमेट. क्लायमेट म्हणजे आता मराठीमध्ये आपल्याला कळले, क्लायमेट म्हणजे अरे यांनी कन्फ्युज केलं मला आता. हवामान क्लायमेट म्हणजे वातावरण. हो ना, पण मग इथे त्यांनी दिलंच नाहीये ते मराठीच्या पुस्तकामध्ये. बघ, वातावरणाच्या दीर्घकालीन स्थिती. बरं, जाऊ द्या, आपण कन्फ्युज नको होऊया. आपल्याला मराठीत आपण आपलं इंग्लिशचं फॉलो करू, ते जास्त सोपं आहे. वेदर माहिती आहे आपल्याला आणि दुसरं क्लायमेट माहिती आहे. एक वेदर होतं सध्यापुरतं, क्लायमेट आहे बऱ्याच दिवसांचा अभ्यास करून आपण जे सांगतो जनरल त्या एरियाबद्दल, त्याच्या उंचीवरून, त्याच्या पाण्याजवळच्या प्रॉक्झिमिटी म्हणजे किती जवळ आहे त्याच्यावरून, आणि ते कुठे आहे जॉग्राफिकली अर्थवरती, ह्याच्यावरून जे सांगतो ते क्लायमेट. बरोबर. पोलर रिजन आर आयसी रिजन्स. ॲक्वेटिक किंवा आपण काय म्हणतो त्याला, ॲक्वेटिक लाईफ इन दी काय म्हणू शकतो, हा, ॲक्वेटिक लाईफ इन दी, हे छोटे छोटे बेट असतात ना इथली, ही कुठल्या भागामध्ये आहेत, म्हणजे तुमच्या इक्वेटर जवळ आहेत का, कर्कवृत्त का विषुववृत्त किंवा का ते मकरवृत्त, कोणाच्या जवळ आहे ह्याच्यावर ते अवलंबून आहे की तिथलं टेम्परेचर कसं असेल, म्हणजेच लॉंग टर्मचं क्लायमेट कसं असेल. ठीक आहे, आज आपण इथे थांबूया. पुढच्या वेळेला आपण ह्याच्या पुढच्या गोष्टींबद्दल बोलू. तसा धडा सोपाच आहे, काही कठीण नाहीये, आणि हा झाला की आपला अभ्यास झाला. पण तुम्हाला माझा मुद्दा कळला का? टीचर, मी म्हणजे मी सांगू का ते क्लायमेट आणि वातावरण, सॉरी क्लायमेट आणि वेदर सांग. मॅम, दोघांना पण एक्झॅक्टली शब्द हा हवामानच आहे. तर जे वेदर मधलं हवामान जे आहे ना, तर त्याचा मिनिंग होतो की तात्पुरतं जे असतं तर त्याला आपण वेदर म्हणतो, आणि म्हणजेच मराठी म्हणून तात्पुरतं जे असतं त्याला पण हवामानच म्हणतात. आणि जे क्लायमेट असतं तर ते दीर्घकालीन असतं, तर त्याला पण हवामानच म्हणतात. दोघांचा पण शब्द एकच आहे, फक्त ते इंग्लिश मध्ये केलं. बरोबर आहे. तुम्हाला मॅम, मी पण सर्च करून पाहिलं होतं, दोन्हीचं एकच आहे. यस मॅम, मी पण तुम्हाला चुकीचं म्हणतच नाहीये. मला काय म्हणायचं होतं, आपण मराठीच्या पुस्तकात कन्फर्म करूया. बघा, काही काही मराठीच्या आणि इंग्लिश पुस्तकातल्या टर्मिनॉलॉजीचे सेमच असतात, पण कधी कधी वेगळ्या असतात. आता त्याच्यामध्ये अख्खा
टॉपिकच नाहीये म्हणजे हे तर अतिच झालं, पण तरी सुद्धा आता आपल्याला समजलंय ना काय येते. तर आता पुरतं आपण इकडे थांबू आणि पुढच्या वेळेला जसं मी तुम्हाला म्हंटल तसं आपण एक्सरसाइज सॉल्व्ह करू. ठीक आहे ना? आय लाईक दॅट आयडिया. येस मॅम. आपण एक्सरसाइज कधी केलेल्या नाहीयेत, सो दॅट वी विल डू. ठीक आहे, चला Okay, आजच्या ma'am. दिवशी थांबूया आपण इकडे. बाय बाय, गुड नाईट. आणि होमवर्क आहे तुम्हाला आता तुमच्या आजूबाजूच्या एरिया मधला जो काही काय म्हणतात हवामानाचा अंदाज काय असेल तो ग्रुपवर टाका. ठीक आहे, ओके टीचर. ओके मॅम, बाय थँक्यू. बाय, गुड नाईट, थँक्यू, ओके मॅम, थँक्यू. थँक्यू मॅम. बाय.